दंड खूप मोठे आहेत का, पोटाचा घेर खूप लटकत चाललेला आहे का, किंवा मांड्या खूप हेवी झाल्या आहेत, चालताना त्या घासतात आणि खूप त्रास होतो, चालायला खूप जळजळ होते, मांड्यांमध्ये चालायला त्रास होतो, किंवा कंबर आहे ना ती कमरा होत चाललेला आहे. जर हे प्रॉब्लेम तुमच्या सोबत असतील तर तुमचं वजन वाढत चाललेलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे. आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर काय करू, जिमला जायचं, हेवी वर्कआउट करायचं, जास्त उड्या मारायच्या असं अजिबातच नसतं. अशा सिंपल मी आज तुम्हाला 4च प्रॅक्टिस दाखवते. ह्या 4 प्रॅक्टिस केल्याने 4 किंवा 5 असतील तर ह्याच प्रॅक्टिस केल्याने तुमचं पूर्ण ओव्हरऑल ज्या गोष्टी सांगितल्या तिथला फॅट विरघळणारच, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. याच्यासोबत तुम्हाला डाएट किंवा खाण्यावरती कंट्रोल, पोर्शन ठेवून खाणं, चांगली झोप आणि चांगलं पाणी पिणं या गोष्टी अनिवार्य आहेत. तेव्हा तुम्हाला या प्रॅक्टिसचा चांगला रिझल्ट भेटेल. आता काय करायचं आहे, तर एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे. तुम्ही थोडंसं वॉर्मअप करून घेऊ शकता. या पोझिशन मध्ये यायचं, 10 काउंट, रिव्हर्स 10 काउंट, त्याच्यानंतर या पोझिशन मध्ये यायचं, थोडंसं या पोझिशन मध्ये यायचं, थोडंसं स्ट्रेचिंग घ्यायचं, या पोझिशन मध्ये थोडं थोडं असं. ठीक आहे, आपण आता प्रॅक्टिसला सुरुवात करतोय. तर पायामध्ये अंतर करायचं इतकं. आता ह्या एकाच प्रॅक्टिसनी होणार असेल ना, जे खालचं लटकलेलं इथे जे पोट असेल ना आपलं, ते पण आतमध्ये जातं. तुमचे हेवी दंड झालेले आहेत ते पण कमी होतात. तुमच्या साईडच्या फॅट वरती देखील खूपच प्रेशर येतं. एकाच प्रॅक्टिसचा एवढा छान रिझल्ट आहे. या पोझिशन मध्ये पायामध्ये अंतर, हाताची अशी मुठ्ठी करून वरती न्यायचे, हात जोडून ठेवलेले आहेत वरती मी असे. 1 श्वास भरलेला आहे अँड एकदम स्लोली करायचं, घाई काहीच नाही करायची गरज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ह्याच पोझिशन मध्ये इथे लॉक करायचं आणि होल्ड, थांबायचं. इथे श्वास थांबून ठेवायचा, पूर्ण शोल्डरला वरती खेचायचं हाताला आणि थांबायचं. 20 काउंट करा, 40 करा. ह्याच पोझिशन मध्ये थांबवून ठेवायचं बॉडीला पूर्ण. आणि मग हळूहळू या पोझिशन मध्ये आलो. आता इथे या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर वापस हाताला या पोझिशन मध्ये न्यायचं आणि इथे या पोझिशन मध्ये पाय येईल, हात जेव्हा आपले वरती असतील. 1 2 3 1 2 3. श्वास भरायचा वरती हाताला नेताना आणि जेव्हा आपण खाली हात आणतोय ना तेव्हा हात श्वास सोडून द्यायचा आहे. 5 6 7 8 9 10. आता थोडस ह्या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे थोडस मागे जायचं फास्ट मध्ये आणि इथे या पोझिशन मध्ये जम्प करायची. जितकं होईल तितकं तुमच्या पायाला तुम्ही किक मारायची. त्याच्याने तुमच्या मांड्यांचा, तुमच्या हिप्सचा, कमरेचा आणि तुमचं जे खालचं लटकलेलं पोट आहे ना त्याच्यावर खूप जास्त प्रेशर येतं. प्रेशर आलं की समजायचं इथे फॅट बर्निंग प्रोसिजर चालू झाली. आता हे करायचं आहे कंटिन्यू. मी प्रत्येक एक्सरसाइजचे राऊंड 20चे 10चे जरी घेतले असतील तर तुम्ही ते राऊंड घ्यायचे आहेत स्टार्टिंगला 40चे आणि प्रत्येक राऊंडचा तुम्ही 2-2 सेट असे बनवायचेच आहेत. त्या पोझिशन मध्ये आलो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and relax.
तुम्हाला नाही इतकं किक मारतायत पायाला काही हरकत नाही, जितकं होईल तितका प्रयत्न करायचा, प्रयत्न केल्याशिवाय फळ भेटत नाही. आता नेक्स्ट याच पोझिशन मध्ये यायचं आणि इथे हाताला लॉक करायचं वरती आणि साइड टू साइड पूर्ण हा पोझिशन पूर्ण खेचायचा. तुमच्या पूर्ण कमरेवरती दाब येतो इथे आणि छान कंबर बारीक होते. 1 श्वास भरायचा इथे, 2 3 4 5 6 7 8 9 10. हा पण राऊंड एक 40चा, याचे पण 2 सेट लावायचेच आहेत. आता लास्ट एक प्रॅक्टिस दाखवते, ही तर तुम्हाला करायचीच आहे. या पोझिशन मध्ये हात नेले, पाय जोडून घेतले, सिंपल आहे. जमत असेल तर करा, नाही तर स्किप करू शकता. पण रिझल्ट खूप छान आहे ओव्हरऑल पूर्ण बॉडीसाठी. या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. याच तुम्हाला 4 ते 5 प्रॅक्टिस दाखवल्या, याच्यामध्येच माझा एवढा घाम निघालेला आहे. विचार करा तुम्ही जराचे चांगले सेट घेतले 40-40 तर किती छान तुम्हाला तुमच्या बॉडीवरती प्रेशर येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. आता चॅनलवरती कोणी पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करू शकता. आणि डाएट घेणं खूप आवश्यक आहे, तेव्हा रिझल्ट खूप चांगला भेटतो. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.